तर आज केली सोनोग्राफी आणि सर्जरी करावी लागणार. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही उठलो आणि घराची साफसफाई वगैरे केली. साफसफाई केल्यानंतर हे माझे प्रमोशनचे प्रोडक्ट आहेत जे अकोटच्या ॲड्रेसवर आलेले होते. कारण हे कंपनीवाले प्रमोशनवाले कुठंही आम्हाला शांत बसू देत नाही. जसं एखाद्या कंपनीचं काम असते तसं या लोकांचं काम असते, ते कुठंही चालूच ठेवावं लागतं. घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर घरातली क्लिनिंग केली, कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि त्याच्यानंतर मस्तपैकी ताक आणि उपमाचा नाश्ता केला, जे की आईने करून दिलेला होता. त्याच्यानंतर किचन ही स्वच्छ करायची बाकी होती, तर किचनसुद्धा स्वच्छ करून घेतली आणि पटापट आवरून आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. तर घर वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि हे माझं माहेरचं हक्काचं घर आहे. त्याच्यानंतर आईनं वाटण केलं आणि आम्ही आमचं काम करण्यासाठी गेलो. त्याच्यानंतर स्वराजलासुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं, काही टेस्ट करायच्या होत्या. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याच्या टेस्ट केल्या, सोनोग्राफी केलं आणि एक छोटासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे स्वराजची छोटीशी एक लेझर सर्जरी होणार आहे लवकरच. त्याच्यानंतर घरी आलो आणि मस्तपैकी आईच्या हातचं वांग्याची भाजी, डाळ भात, रोडगे जेवण केलं. मला तर टेन्शन आलेलं आहे. प्रत्येक आईला टेन्शन येते जेव्हा आपल्या बाळावर संकट येते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.